विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण गेल्या बऱ्याच 4-5 महिन्यापासून आरपीएफ भरतीची वाट बघत होतो आणि आरपीएफ जाहिरात सिंपली आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये या जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी आपल्या YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज हा या ठिकाणी टायटल देण्यात आलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता आरपीएफ 1 2024, आरपीएफ 2 2024 म्हणजे सिरियल नंबर या ठिकाणी दिलेले आहे. पहिलं पद आहे सब इन्स्पेक्टर. सब इन्स्पेक्टर हे पद आहे आणि दुसरं पद आहे आरपीएफ कॉन्स्टेबल आणि आरपीएफ एसआय. तर ऍप्लिकेशन कधीपासून तुम्ही फॉर्म भरू शकता बघू शकता. ओपनिंग डेट ऑफ ऍप्लिकेशन बघू शकता 15/4/2024 म्हणजे 15 एप्रिल पासून तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर शेवटची तारीख बघू शकता 14/5/2024 म्हणजे या ठिकाणी बघू शकता एप्रिल मे 14 मे पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. 15 एप्रिल पासून तुमचे ऑनलाईन फॉर्म सुरू होत आहे. इथून तुम्ही फॉर्म भरू शकता. आता महत्वाची माहिती म्हणजे या ठिकाणी जी महत्वाची माहिती मी आधीच संपूर्ण सांगितलेली आहे, परंतु जे इम्पॉर्टंट पॉईंट आहे ते तुम्हाला सांगत आहे. पहिले पद आहे या ठिकाणी बघू शकता काय आहे तर सब इन्स्पेक्टर हे पद आहे आणि कॉन्स्टेबल पद आहे. पे लेवल स्केल या ठिकाणी 6चं पेमेंट स्टार्टिंग पेमेंट तुमचं 50,000 प्लस असणार आहे आणि कॉन्स्टेबलला 35,000 प्लस पेमेंट असणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता जी शैक्षणिक पात्रता काय आहे. शैक्षणिक पात्रता आहे जर एसआय या पदासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर ग्रॅज्युएट म्हणजे कोणतीही पदवी असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि कॉन्स्टेबल आरपीएफ कॉन्स्टेबल मध्ये जर फॉर्म भरायचा असेल तर फक्त जर तुम्ही 10वी पास असाल तर फॉर्म भरू शकता. तर बघू शकता हे बेसिक पे दिलेले आहे, परंतु 50,000 प्लस एसआयचं स्टार्टिंग पेमेंट राहील. बेसिक पे आरपीएफ कॉन्स्टेबलचं 21,700 दिलेले आहे, परंतु ते 35,000 प्लस गेलेले बघायला भेटेल. या ठिकाणी मेडिकल स्टार्टेड सर्वात आधी तुमचे मेडिकल होईल हे देखील लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर एज लिमिट या ठिकाणी तुम्ही बघू शकता 20 ते 28 आहे आणि मागासवर्गीयासाठी 20 ते जे जे सब इन्स्पेक्टर जे पद आहे त्याला 20 पासून 28 पर्यंत तुम्ही अप्लाय या 20 पासून 28 जे 20च्या पुढे वय पाहिजे. आणि जे आरपीएफ कॉन्स्टेबलचं वय आहे 18 ते 28 या दरम्यान तुम्हाला पाहिजे. आणि माज एससी एसटी ओबीसीला प्रॉपर रिलॅक्शन तुम्हाला बघायला भेटेल. आणि एसआय साठी 452 वॅकन्सी आहे आणि जे आरपीएफ कॉन्स्टेबल जे पद आहे त्यासाठी 4,208 पदे आहेत. अशा प्रकारे एकूण 4,660 पदांसाठी ही भरती आलेली आहे. बघू शकता 15 एप्रिल पासून तुम्ही फॉर्म भरू शकतात. आता डिटेलमध्ये जी व्हिडिओ येणार आहे तो रात्री येऊन जाईल तुम्हाला. त्याच्यामध्ये सर्व महिलांना उंची किती आहे, कॅटेगरीला कोणत्या कॅटेगरीला किती सूट आहे, पुरुषांना उंची किती आहे, कोणत्या कॅटेगरीला वय किती आहे, कोणत्या कॅटेगरीला किती आहे, संपूर्ण माहितीचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला रात्री आलेला बघायला भेटेल. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता ओपन आणि ऑदरला या ठिकाणी किती फी असणार आहे तर तुम्ही बघू शकता 500 रुपये फी असणार आहे. त्याच्यानंतर एससी एसटी एक्स सर्व्हिसमॅन आणि फिमेल बघू शकता आणि एक्स सर्व्हिसमॅन त्यांना या ठिकाणी 250 रुपये फी असलेली तुम्हाला बघायला भेटेल. अभ्यासक्रम आणि उंची वय मैदानी चाचणी कशा प्रकारे होईल संपूर्ण माहिती रात्रीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटेल. मित्रांनो, सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.